शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्याचे तंत्रज्ञान ही माहिती जर आपणास आवडली किंवा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आधुनिक शेतीसाठी विविध प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध आहे, जी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत अधिक उत्पादकता आणि कार्यक्षमतेसह काम करण्यास मदत करते। हे यंत्र अधिक किफायतशीर आणि वेगवान काम करतात। त्यात नंबर 1 आहे ट्रॅक्टर। वापर जमिनीची नांगरणी, पेरणीचे काम, कापणी आणि इतर अनेक कामासाठी ट्रॅक्टर वापरला जातो। तंत्रज्ञान पॉवर स्टीअरिंग, हायड्रोलिक सिस्टीम, GPS मार्गदर्शन, कंबाईन हार्वेस्टर। वापर एकाच वेळी पिकाची कापणी, झाडणी आणि मळणी करणे। तंत्रज्ञान GPS नेव्हिगेशन, ऑटोमॅटिक सेन्सर्स आणि डेटा रेकॉर्डिंग। ड्रिप इरिगेशन सिस्टीम। वापर ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाण्याची बचत करून पिकांना पाणी पुरवठा करणे। तंत्रज्ञान ऑटोमॅटिक टायमर, सेन्सर बेस्ड कंट्रोल आणि मोबाईल ॲपद्वारे मॉनिटरिंग। रोबोटिक मिल्किंग मशीन। वापर गाय किंवा म्हशीच्या दुधाचे स्वयंचलित मशीनद्वारे काढणे। तंत्रज्ञान सेन्सर्स, ऑटोमॅटिक क्लिनिंग सिस्टीम आणि डेटा मॉनिटरिंग। ड्रोन। वापर पिकांचे निरीक्षण, कीटकनाशक आणि खते फवारणी आणि पिकांच्या आरोग्याचे विश्लेषण। तंत्रज्ञान उड्डाण नियंत्रण प्रणाली, कॅमेरा आणि इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर्स। आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्याचे फायदे: उत्पादकता आणि कार्यक्षमता, वेगवान आणि अधिक उत्पादन, वेळेची बचत। आधुनिक यंत्राच्या वापरामुळे शेतीची कामे जलद होतात, ज्यामुळे एकाच हंगामात अधिक पिके घेता येतात। कामाची गुणवत्ता। यंत्राच्या मदतीने कामाची गुणवत्ता वाढते, पिकाचे नुकसान कमी होते, श्रम आणि वेळेची बचत। श्रमिकांची गरज कमी आणि अनेक कामे यंत्राच्या मदतीने स्वयंचलितपणे होतात, ज्यामुळे श्रमिकांची किंवा मजुरांची गरज कमी होते। कमी वेळेत जास्त काम। आधुनिक यंत्रे अधिक वेळेत अधिक काम करू शकतात, त्यावेळी वेळेची बचत होते। संसाधनांचा अधिक वापर। पाण्याची बचत। ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाण्याचा वापर नियंत्रित पद्धतीने होतो, त्यामुळे पाण्याची बचत होते। सेन्सर्स। मातीतील आर्द्रता सेन्सरच्या मदतीने पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात करता येतो। खतांचा प्रभावी वापर। अचूक फवारणी, ड्रोन आणि अन्य यंत्राच्या मदतीने खते आणि कीटकनाशकांची अचूक फवारणी करता येते। माती परीक्षण। मातीतील पोषक तत्वांचे विश्लेषण करून त्यानुसार खते वापरता येतात। पर्यावरण पूरकता। रासायनिक वापर कमी। जैविक कीटकनाशकांचा वापर। आधुनिक यंत्राच्या मदतीने जैविक कीटकनाशकांचा वापर सोपा आणि प्रभावी बनतो। पुनर्विनीकरण करून त्यांचा वापर खत म्हणून करता येतो। ऊर्जेची बचत। सौर ऊर्जा। सौर ऊर्जेवर चालणारी पंप आणि यंत्रांचा वापर करून ऊर्जा बचत करता येते। ऊर्जा कार्यक्षम यंत्रे। आधुनिक यंत्रे ऊर्जा कार्यक्षम असतात, ज्यामुळे इंधनांचा वापर कमी होतो। आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्याचे आव्हान आणि उपाय। आव्हाने: उच्च खर्च, प्रारंभिक गुंतवणूक। आधुनिक यंत्रे खरेदी करणे हे मोठे आर्थिक आव्हान असू शकते। देखभाल खर्च। यंत्राची देखभाल आणि दुरुस्ती खर्चिक असते। प्रशिक्षणाची गरज। यंत्राचा वापर। आधुनिक यंत्रे वापरण्यासाठी योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे। तांत्रिक ज्ञान। यंत्राचे तांत्रिक ज्ञान आणि त्यांचे कार्यप्रणाली समजणे आवश्यक आहे। उपाययोजना, सहकारी सहाय्य, अनुदान आणि कर्ज। शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे। यंत्र सामायिकरण। शेतकऱ्यांसाठी सामायिकरण केंद्र निर्माण करणे, ज्यामुळे यंत्राचा सामायिक वापर करता येईल। प्रशिक्षण आणि शिक्षण। प्रशिक्षण शिबिरे। शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे वापरण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे। ऑनलाईन प्लॅटफॉर्म। आधुनिक तंत्राच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण आणि माहिती उपलब्ध करून देणे। सहकारी संस्था। कृषक उत्पादक संघटना।
शेतकऱ्यांच्या सहकारी संघटना स्थापन करून एकत्रितपणे यंत्र खरेदी आणि वापर करणे, सहकारी तंत्रज्ञान केंद्र, तांत्रिक सहाय्य आणि यंत्राची सेवा पुरवणारी केंद्र स्थापन करणे, आधुनिक यंत्रसामुग्री वापरणे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते, परंतु यासाठी योग्य आर्थिक आणि तांत्रिक सहाय्याची आवश्यकता असते. या उपाययोजनांच्या मदतीने शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादक आणि फायदेशीर शेती हे नक्कीच करू शकतात. हातमोजे वापरण्याचे शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे फायदे. कापसाचे हातमोजे वापरल्यामुळे हातांना काटे, धारदार वस्तू आणि विषारी रसायनापासून संरक्षण मिळते. हातमोजे वापरल्यामुळे हातांच्या त्वचेला हात शीतल राहतात आणि उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळते. हातमोजे घालून काम केल्याने हातांना कमी त्रास होतो, ज्यामुळे कामाची क्षमता वाढते. कापसाचे हातमोजे वापरून शेतकरी आपले हात सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कामाची उत्पादकता वाढते आणि आरोग्याचे संरक्षणही होते.